पाण्याचा प्रचंड तुटवडा आणि त्यात आपण पाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे, सगळेजण प्रयत्न करत आहेत. मात्र आता विरोधी पक्षनेते जे मागच्या वेळेला पाणी अडवा असं म्हणत होते नवी मुंबईचं, ते स्वतः आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की 30-32 MLD पाणी हे पनवेलच्या हक्काचं आहे, जे नवी मुंबई महानगरपालिका आम्हाला देत नाही. तर या याचिकेसंदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार आहात का? तुमच्या सगळ्या प्रकरणाला सपोर्ट असणार आहे का? कारण ते पनवेलसाठी पाणी मागताय. कंटिन्यू प्रश्न करतो मी थोडासा याच्यामध्ये. त्यांनी गंभीर आरोप केले. त्यांचं म्हणणं की आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो, पाठपुरावा करत होतो, पालिकेकडे असेल, तिथले स्थानिक आमदार असतील, आयुक्त असतील, या सगळ्यांकडे आम्ही मागणी करत होतो. सत्ता तर सगळ्या ठिकाणी तुमचीच आहे, म्हणजे राज्यात, केंद्रात, महापालिकेत, आणि तिथे आमदार देखील म्हणजे ते देखील तुमच्याच पक्षाचे आहेत, मंत्री तुमच्या पक्षाचे आहेत. मग असं असताना तुम्ही अपयशी झाले म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उच्च न्यायालयात जावं लागलं. त्याच्यामध्ये हरीश ठाणे असतील, तुषार पाटील असतील, केतन भगत असतील आणि स्वतः अरुण म्हात्रे, या चौघांनी मिळून ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. म्हणजे तुमचं अपयश असं त्यांचं म्हणणं, तुम्ही प्रयत्न नाही केले. काय तुमचं उत्तर आहे? खरं तर यावर मी माननीय विरोधी पक्षनेत्यांचं, म्हणजे त्यांचं नेहमी असतो की त्यांचा एक स्वभाव आहे की स्टंट करणं. मी नेहमी बोलतो की ते स्टंट करतात. खरं तर त्यांनी अभ्यास केला पाहिजे. या विषयावर माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आम्ही सातत्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या संपर्कात होतो. माननीय मुख्यमंत्री जेव्हा 13 मेला जेव्हा उल्वे इथे आले असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती. तर त्याच्यात विषय असा आहे की ह्या वेळेला कडक उन्हाळा असल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या धरणातलं जे पाणी आहे त्याचं बाष्पीभवन जास्त झालं. त्यामुळे त्यांनाही भीती होती की कारण अल निनोमुळे पावसाळा हा लांबणार होता. त्यामुळे सर्वप्रथम नेहमी आपण आपल्या घरातल्या कुटुंबाचं सदस्यांचं पोट भरतो आणि मग उर्वरित जे सरप्लस असतं ते आपण बाहेरच्यांना देतो. हा रीतिरिवाज जगभर आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या करधारकांची किंवा त्यांच्या नागरिकांची काळजी घेण्याचं प्रथम ठरवलं आणि मग ते उर्वरित जे पाणी आपल्याला पनवेल महानगरपालिकेला देण्याचं जे मान्य केलंय त्यामध्ये त्यांनी यावर्षी कमी पाणी दिलं, हे मी मान्य करतो. परंतु देण्याचंच धोरण नाही असं त्यांचं धोरण अजिबात नव्हतं. आता अरविंद म्हात्रेंना जिथे जायचंय ते जनहित याचिका नेहमी दाखल करतात. ते नेहमी त्यांचे कोर्टाचे पेपर तयारच असतात. त्यामुळे हा एक त्यांचा स्टंट आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार की बाबा कामोठे असेल, खारघर असेल, परत तळोजा हा भाग महानगरपालिका अस्तित्वात असण्या अगोदर नवी मुंबई महानगरपालिका जरी नसला तरी नवी मुंबई भाग म्हणून समजला जात होता. आणि त्यावेळेला जे पाणी मोरबा धरणाचं होतं ते संपूर्ण या क्षेत्राला होतं, म्हणजे नवी मुंबई प्लस हे देखील क्षेत्र. मग आता ते मिळतं का पाणी या क्षेत्राला? जेवढं पाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणामधनं आतापर्यंत देणं अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा निश्चितच पाणी कमी आहे. पण पनवेल महानगरपालिका अस्तित्व आल्यानंतर आपण जे सिडकोचं जे धोरण होतं ते नवी मुंबई महापालिकेच्या जेव्हा त्यांनी मोरबे धरण हे स्वतः विकत घेतल्यापासून त्यांचा ह्या धोरणामध्ये बदल झालेला आहे. आपण याची माहिती घेऊ शकता. त्यामुळे हा जो सिडको विकास नोड आपल्याकडे आहेत पनवेल महानगरपालिकेला, त्याला जे अपेक्षित नवी मुंबई महापालिकेने पाणी द्यायचं आहे त्या प्रमाणामध्येच ते देणार. ते पूर्वीच्या सिडकोच्या पॉलिसीप्रमाणे पाणी देणार नाही. हे तर हा व्यवहार आहे. म्हणजे वेगळा एक आरोप आहे तुमचं फिरते शौचालय जे तुम्ही घेतलेले आहे ते महाग खर्च आहे, तुमचं म्हणणं आहे 5.5 कोटी रुपये. अरविंद म्हात्रे हे नेहमी म्हणतात ना की नुसते आरोप करतात. आमचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सुद्धा त्यांना स्टँडिंगमध्ये वेळोवेळी सांगितले की तुम्ही जे आरोप करताय त्या आरोपाचं पुष्टीकरण व्हायला पाहिजे. तुम्ही सांगायला पाहिजे की ही वस्तू ह्याच क्वालिटीची ही 5 रुपयाला नाही तर ती 2 रुपयाला येते. पण आरोप सभागृहात बसून आरोप करणं सोपं असतं, पण त्याला तीच वस्तू ही बाजारामध्ये ह्या भावामध्ये मिळते, ह्याच क्वालिटीची मिळते हे त्यांनी सिद्ध करावं आणि मग आरोप करावेत त्यांनी. त्यांचं म्हणणं आहे की फक्त कार्यक्रमासाठी वापरले जाणार असतील आणि नंतर ते पडून जाणार असतील तर हा खर्च कशासाठी? असं होत नाही. आपल्याकडे अनेक सामाजिक कार्यक्रम उपक्रम होत असतात, अनेक लग्न कार्य होत असतात. अगदी आउट ऑफ द वे जाऊन पनवेल महानगरपालिकेने ग्रामीण भागात सुद्धा काही विशेष कार्यक्रमांसाठी हे शौचालय दिलेले आहेत. त्यामुळे माता भगिनींची जी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुचंबना होते ती होत नाही. आणि आज आपण जे घेतोय ते चांगल्या क्वालिटीचे घेतोय, म्हणजे त्याचा वापर व्हावा हा आपला उद्देश आहे. कारण ते जर अस्वच्छ असतील, चांगल्या क्वालिटीचे नसतील तर त्याचा वापर होत नाही. कारण सगळ्यांना आता स्वच्छतेची गरज आहे.
त्यामुळे माता भगिनींकडनं तो होत नाही. त्यामुळे आपला उद्देश आहे की चांगल्या दर्जाची, चांगल्या क्वालिटीची आपण ही शौचालय देतोय. त्यामुळे याचा अभ्यास त्यांनी निश्चित करावा. त्यांनी जर त्या दर्जाची सांगितली तर आपण निश्चितच त्याच्यावर विचार करू की ह्याच दर्जाची मी तुम्हाला ह्या किमतीत आणून देतो. पण त्यासाठी टॉयलेटच नको, हा त्यांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. तर एकच प्रश्न शेवटचाच की पुन्हा एकदा अरविंद म्हात्रे हे विरोधी पक्ष नेतेपदी या ठिकाणी बसलेले. अर्थात दोन्ही निर्णय त्यांचेच होते. जेव्हा राजीनामा दिला त्यांनी तो तसाच तडकाफडकी दिला होता, तुम्ही मंजूर देखील केला होता. आता पुन्हा एकदा ते या ठिकाणी याच पदावर विराजमान झालेले आहेत. म्हणजे नेहमीप्रमाणे मागे मी बोललो होतो ना की मागे तुम्ही मागे तुम्ही हायकोर्टात गेले होते, वेळ होतो म्हणजे तुमच्याकडनं तो विरोधी पक्ष नेतेपद देण्यासाठी महापौरांकडनं. मग आता तर आज आम्हाला कळलं पण नाही म्हणजे कधी तुम्ही राजीनामा दिलेला तो मागे कधी घेतला किंवा लगेच कधी बसले. तर त्यांनी सांगितलं तरी देखील तुम्ही 10 दिवस उशीर लावला म्हणजे त्यांना द्यायला. मी परत म्हणतो, अरविंद म्हात्रे यांना सगळ्याच विषयांची घाई असते. अर्धवट विषयांच्या आधारे ते नेहमी बोलत असतात. मी त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून पत्रच देणार नाही अशी भूमिका माझी किंवा आमच्या पक्षनेत्यांची किंवा आमच्या संपूर्ण महायुतीची कधीच नव्हती. विरोधी पक्षनेता ही सभागृहाची गरज आहे, कारण विरोधी पक्षनेत्यांनी जनतेचे प्रश्न जे आम्हाला कदाचित दिसत नसतील ते त्यांनी निदर्शनास आणून द्यायचे असतात. फक्त हा महासभेचा विषय नसतो. आता राजीनामा त्यांनी त्यांच्या स्वखुशीने दिला. मी विचारलं का, मी जेव्हा त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या उमेदवारीचा फॉर्म भरला तेव्हा त्यांना मी रत्नागिरी इथे स्वतः शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं मागे घेऊ नका. मग त्यांनी त्यांचा आमदारकीचा नेमका त्याचा हेतू काय होता त्याच्याबद्दल वेगळी चर्चा चालू आहे मार्केटमध्ये, ते त्यांनी बोलावं त्याबद्दल. विरोधी पक्षनेत्याचं पत्र आम्ही म्हणजे कुठलंही प्रसिद्धी न करता आम्ही त्यांना दिलेलं आहे. उद्याच्या महासभेमध्ये ते विरोधी पक्षनेता म्हणून बसणार आहेत. त्यामुळे काही त्याला हरकत नाही. पनवेलकरांचे प्रश्न सुटण्यासाठी जसे सत्ताधारी आवश्यक आहेत तसे विरोधी पक्षनेता हे पद सुद्धा आवश्यक आहे असं मानणारी आमची महायुती आहे. झाकणांवरच्या खर्चासंदर्भामध्येही त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप केले आहेत की करोडो रुपयांचा खर्च केला जातो, तर प्रत्यक्षात कुठे कामं होताना दिसत नाही. या संदर्भात मी पुन्हा त्यांना सांगेन की झाकणांचं जे काही प्रशासकीय काळात झालंय त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. परंतु आता जी झाकणं, आता जे टेंडरला मंजुरी का दिली हे सर्वप्रथम मी आपणास सांगतो. कारण आता नालेसफाई करताना अनेक झाकणं ही ती तोडावी लागतात. त्यामुळे अनेक ठिकाणी झाकणं तोडलेली आहेत. येणारा पावसाळा, त्या पावसाळ्यामुळे काय होतं, बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबतं आणि झाकणं तुटलेली असतील तर कदाचित एखादी दुर्घटना घडू शकते. या चांगल्या भावनेने आम्ही ह्याला सध्या मुदतवाढ दिलेली आहे. पण माझं पुन्हा एकदा सांगणं आहे, मी आमच्या आढावा बैठकीमध्ये पण सांगितलंय की ह्याला एक पद्धत असते. या झाकणांच्या ठेकेदाराची जेव्हा बिलिंग होते तेव्हा बिफोर आणि आफ्टरचं बिफोरचं जीपीएस तिथली फोटो आणि आफ्टरचा जीपीएस फोटो काढला तर आपण जसं म्हणता की तसं कुठेही भ्रष्टाचाराला किंवा ह्याला वाव मिळणार नाही. मी तसं सूचना मी अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे झाकणं ही आत्ताची तातडीची गरज होती म्हणून आपण त्याला मुदतवाढ दिलेली आहे.